रात्रीच्या जेवणाची वेळ टळून गेली तरी घरातली मुले अक्काच्या मोटारची वाट पाहत तशीच अडून अवघडून बसली होती. अक्का सासरहून यायची म्हणजे त्यांना काहीतरी अद्भुत आणि अपूर्व गोष्ट वाटत होती. मोठ्या मुलामुलींचा अभ्यास कधीच आटोपला होता व अक्काजवळ कोण जेवणार, कोण झोपणार याबद्दल त्यांच्या चढाओढी चालू होत्या. सावित्रीबाईंना मोटार कधी कधी लेट होते हे माहिती होतं, पण त्यांनी दाराच्या कडीला दुपारीच पळी अडकवून ठेवली होती अन ओवाळावयाची भाकरी केव्हाच उंबऱ्यापर्यंत पोहोचली होती. सहज म्हणून अंगणात शतपावली करणारे अण्णा बस सर्व्हिसला हळूच शिव्या मोजत डोक्याला टोपी चढवून स्टँडच्या दिशेला रस्त्याला सटकले होते. गावच्या वेशीतून मोटार आत शिरली तेव्हा घराचे हेच चित्र अक्काच्या नेत्रापुढे नाचत होते. घरी आपल्या आगमनाबद्दलची आतुरता पराकोटीला पोहोचली असेल. गड्या मोलकरणीपासून सारे आपली वाट पाहत असतील. सासरहून आलेल्या या गृहलक्ष्मीचे दर्शन होताच माहेरचे अणुरेणू मंगलमय होतील जणू, अक्काला वाटलं. आणि जरा उशीर झाला तरी चालेल म्हणजे. पण दुसऱ्या क्षणी तिने अस्वस्थ चाळवाचाळव केली. मधल्या आळीतून न जाता गाडी तळ्याला वळसा घालून जरा दूरच्या मार्गाने जाऊ लागलेली पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. साऱ्या वाटभर तिच्या दागिन्यांचे कौतुक करणाऱ्या शेजारच्या लठ्ठ बाईची तिला आता दाटी वाटू लागली. ह्यापेक्षा रेल्वे बसनेच लवकर पोचशील असे नवरा म्हणाला होता ते तिला आठवलं. अन नवऱ्याची आठवण येताच केव्हा एकदा घरी पोचतो असं तिला पुन्हा पुन्हा वाटू लागलं. आतुरता, आवेग, आनंदोर्मी. आपल्या घराचं दर्शन होताच अक्काच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सारं घर हसण्यानं फुलून निघालं. धावत पळत येत अण्णांनी ड्रायव्हरशी कसलासा विनोद केला. मुलांनी अक्काचं सामान गडी धावायच्या आत बाहेर काढलं. छोट्या बालगोपाळांनी अक्काच्या अंगाशी लोंबकळायला सुरुवात केली. सावित्रीबाईंना आधी नेत्राने ओवाळावं की भाकरीने तेच सुचेनासं झालं. अक्काला अगदी झपुर्झा घातल्यागत वाटलं. अचानक तिच्या डोळ्यापुढे ती सासरहून निघाली तेव्हाचा प्रसंग उभा राहिला. सासरा, सासू, आजे सासू सुनेला जपून जा म्हणून पुन्हा पुन्हा निरोप देत होती. दीर, नंदा, गडी माणसंही वहिनीच्या भोवती भोवती करीत होती. तिकडची स्वारी हमालाशी हुज्जत घालीत होती खरी, पण ते ओढ लावणारे निरोप आणि हे वेड लावणारे स्वागत. अक्काला स्वतःचाच हेवा वाटू लागला. इतकी मायेची माणसं, इतकं सुंदर सासर आणि त्याहून असा सोन्यासारखा पती मिळणं केवढं हे भाग्य. देवघरात देवाला हळद कुंकू वाहताना ती मनात म्हणाली, माझं तन मन धन माझ्या पतीच्या पायी वाहिलं आहे. हे माझं वैभव असंच टिकू दे. मनाच्या मोहळातून आनंद ओसंडत होता. त्याभोवती सारी पिंगा घालीत होती. पानावर जेवायला बसल्यापासून भावांनी नि बहिणींनी थट्टा करायला सुरुवात केली. पंतांना का नाही आणलंस? त्यांनी किती दिवस राहायची परवानगी दिली आहे? जेवण झाल्यावर लगेच नवऱ्याला पत्र लिहायला बसणार असशील. एक ना दोन. लहान मुलं तर जेवण थांबवून तिच्या भोवती गोंगाट करू लागली. अक्का, तुमच्या घरी रेडिओ आहे म्हणे, आणि तुला म्हणे नवऱ्यानं सायकलवर बसायला शिकवलं आहे. सावित्रीबाई लेकीला सढळ वाढीत होत्या आणि ह्याविना दुसरं कसं कौतुक करायचं हे त्यांना उमजत नव्हतं. सोफ्यावर अण्णा केसरी वाचीत आतला कौतुक सोहळा नेत्रांनी निरखित होते आणि पत्नीला म्हणत होते, अक्काची दृष्ट काढायला विसरू नकोस ग. आनंदातिशयाने अक्काला धडपणे जेवण जाईना. पुढ्यात हटून बसलेल्या भाच्याला भरवा, धाकट्या बहिणीनं गाल फुगवून सांगितलेल्या शाळेतल्या गमती ऐकायच्या, दादाच्या थट्टेला प्रत्युत्तर करायचं अन आईकडे हसरे दृष्टिक्षेप टाकायचे. ह्या साऱ्या गोडकाल्यात घास पोटात कसा जाणार? दर घासागणिक श्वासागणिक एकच, संसार, स्वामी, स्वर्गसुख. जेवण आटोपल्यावर बाळगोपाळांना घेऊन ती अंथरुणावर आडवी झाली. खाऊच्या दुकानदाराबद्दल किंवा गोष्टी सांगणाऱ्या आजीबद्दल वाटणारा आदर त्यांना अक्काबद्दल वाटत होता. भक्तिभावाने नि धिटाईने ती अक्काला बोलायला लावत होती. अक्का ही वडील माणसं आसपास नसल्याने मोकळेपणाने उत्तर देत होती. उत्तरं ही अशी की त्यातून हवे ते प्रश्न निघावेत.
पतीबद्दलचे प्रश्न आणि त्याभोवती विणलेल्या आपल्या प्रीतीचे. पोरं पेंगुळली, परंतु अक्काच्या प्रेमाच्या अद्भुत कथा चालूच होत्या. अजाण मुलांपुढे मोकळेपणाने सरळपणाने बोलण्यात केवढा निराळाच आनंद असतो. संसारातल्या क्षुल्लक गोष्टी देखील अक्का उगाच बडबडली. मुलं झोपलेली आहेत हे लक्षात येताच ती उठली. स्वयंपाकघरात आईचं जेवण आटोपत होतं तिथे आली. दोघींची दृष्टादृष्ट होताच दोघीही हसल्या. जीवाभावाच्या मैत्रिणी हसतात तशा. आपली आई आई तर आहेच, पण आता आपल्या संसारातल्या अडचणी सुखदुःख आपलेपणाने ऐकणारी सखी पण आहे, हे ध्यानात येताच अक्का अधिकच बहरली. सावित्रीबाईचं सारं काम आटोपलंच होतं. झाकपाक करून स्वयंपाकघर बंद करून मायलेकी झोपायच्या खोलीत आल्या. अंथरुणावर आडव्या झाल्या. सर्वत्र शांतता होती. खोलीत समईचा जेमतेम उजेड उरला होता, पण अक्काला आईजवळ असल्याने सुखाचा झगझगीत ठेवा मिळाल्यासारखं झालं होतं. एकांतात मोकळेपणाने आपल्या आईशी काय काय बोलायचं हे तिने केव्हापासून ठरवून ठेवलं होतं. सावित्रीबाई तिच्या सासूबद्दल, जावांबद्दल आणि नवऱ्याबद्दल विचारू लागल्या, तेव्हा नव्या नव्या उत्साहाने तिचं हृदय फुलून निघालं. आपल्या सासरच्यानी आईच्या जावयाच्या लहान सहान गोष्टी ती मोठ्या तन्मयतेने रंगू लागली. आईच्या कुशीत माथा टेकलेला, डोळ्याची झाकणं मिटलेली आणि हृदयातलं गुपित उघडं केलेलं किती सांगू न किती नको. आणि मग अक्काच्या ध्यानात आलं की रात्र केव्हाच संपली आणि आईही अंथरुणावरून उठून गेली. बोलता बोलता आपल्याला झोप लागली आणि झोपेतही आपण बोलतच राहिलो. सारी रात्र सुमधुर स्वप्नांनी अलगद उचलून नेली. स्वतःशीच हसत ती बराच वेळ अंथरुणावर लोळत राहिली. आज 8-10 महिन्यानंतर असं स्वातंत्र्य ती उपभोगीत होती. आज तिला कुणी म्हणायला नव्हतं, सुनबाई चहा टाक, तांदूळ काढून घे, 10ला जेवणं तयार व्हायला पाहिजेत सुनबाई. पुन्हा तोच चाळा मनात सुरू झाल्यावर मात्र गडबडून अक्का उठली. तेवढ्यात मैत्रिणींच्या धेंडका आल्या. म्हटलं, माहेरवाशीन झोपली आहे वाटतं अजून. कुठं आहेत मिसेस काळे? मैत्रिणींच्या टकळ्या दारात पाऊल टाकताच सुरू झाल्या. लगबगीने अक्का तोंड धुवून आली. मग जीवाभावाच्या सख्या भेटतात एकच चिवचिवाट उडाला. अक्काला क्षणाची उसंत नव्हती. नव्या जुन्या साऱ्या गप्पाही एकदम निघाल्या. शाळेतल्या, खेळातल्या, हजर असलेल्या नि नसलेल्या मुलींच्याही. थोड्या वेळात साऱ्या उजळण्या झाल्या. मग त्यातही निम्मा वेळ उगाचच हसण्या खिदळण्यात गेला. मग सावित्रीबाई म्हणाल्या, अगं तुला मावशीकडे जेवायला जायचं आहे. अजून न्हाणं धुणंही झालं नाही तुझं. उठ, अजून महिनाभर राहायची आहेस ना, वाटेल तेवढा वेळ आहे गप्पा मारायला. अक्काला वाटलं ह्या गप्पांना 1 वर्षही नाही पुरायचं, पण ती हसत हसत उठली. मग भेटू ग मोकळेपणानं. तिनं मैत्रिणींना निरोप दिला आणि ती नाचतच न्हाणीघरात घुसली. किती वेळचं तिचं न्हाणं व सौंदर्य प्रसाधन चाललेलं होतं. स्वतःच्या शरीराचे सोहळे करण्यात ती अगदी रंगून गेली होती. आज लग्नानंतर 8-10 महिन्यांनी तिला इतके मोकळेपणाने वावरायला मिळत होतं. आज 8-10 महिन्यांनी ती आपल्या माहेरच्या माणसात आली होती. तिथेही साऱ्या सासरच्या सुखद स्मृती उमलत होत्या. त्यामुळे तिला हृदयात किती अडवू आणि ओठावर किती आणू असं झालं होतं. मावशीचा बाळू बोलावणं करायला आला तेव्हा तिची गाण्याची तार थांबली व ती लगबगीने मावशीकडे गेली. लग्न झाल्यापासून ती मावशीला भेटलीच नव्हती. मॅट्रिकची परीक्षा आटोपल्यानंतर ती सुट्टीत आजोळी आली. 4-5 ठिकाणी तिला दाखवली आणि लगेच एका चांगल्या घरी तिचं लग्न जमलं. सारं इतकं झटपट झालं की परत गावी येऊन सर्वांना भेटायचंही जमलं नाही तिला. मावशी लग्नाला येऊ शकली नाही व अक्काचीही सासरून पाठवणी झाली नाही. आता मावशी भेटली की रागवणार, लग्नातल्या साऱ्या हकीकती विचारणार, हुंड्या आहेरापासून सासूबाईच्या दम्या खोकल्यापर्यंत सारं सांगायला लावणार. परंतु जेवण आटपेपर्यंत तिला मावशीशी मनमुराद बोलायला सापडलं नाही. मावशी स्वयंपाकाच्या गडबडीत होती. खेरीज मावशीचे यजमान जरा कडक होते. अक्का देखील त्यांच्याशी फार बोलत नसे. ते जेवून बाहेर जातील म्हणून ती मुकाट्याने वाट पाहत होती. परंतु त्यांचं जेवण आवरलं
तरी ते विडा खात तसेच बसून राहिले. अक्काला त्यांनी बोलावलं व तिच्या सासऱ्यांबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली. अक्का प्रथम घाबरली. मावशीच्या यजमानांचं वर्तन तिला कळेना. इतक्या गंभीर माणसाचं मोकळं बोलणं पाहून तिला आश्चर्य वाटू लागलं. मग हळूहळू सारा प्रकार तिच्या ध्यानात आला. आपल्या श्रीमंत आणि प्रसिद्ध सासऱ्यांची त्यांना माहिती आहे. थोडीफार तोंड ओळख देखील आहे. हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. अक्काला त्यांची गंमत वाटली पण स्वतःबद्दल एकदम अभिमान वाटू लागला. काल परवापर्यंत आपल्याला हा तरेवाईक गृहस्थ बायकोच्या माहेरची एक शाळकरी पोर समजत होता. तोच आज आपल्याशी अगत्यानं बोलतो आहे. त्यांचं अगत्य आणि मग मावशीची माया, सगळं अक्काकडून काढून घेतलं तिने. दागिने काय घेतले यापासून ते वाटण्या होणार का ह्या पुढच्या गोष्टीही. काल रात्रीची आईची जिव्हाळ्याची जपणूक नि ही मावशीची सडेतोड भूमिका. किती हा फरक, आणि दोन्हीही किती हव्याशा. दुपारच्या चहा होईपर्यंत अक्काचा पाय मावशीच्या घरून निघेच ना. चहा झाल्यावर मात्र ती निघाली. नव्या लुगड्याचा लफेदार पदर सावरीत व मंगळसूत्र 3-3दा चाचपीत ती अभिमानाने चालू लागली. वाटेत तिला शाळेतले संस्कृतचे मास्तर भेटले. तिने नमस्कार केला. मास्तरांनी तिचं कुशल विचारलं. त्यांच्याही बोलण्यात आदर आणि अभिमान आढळला तिला. जाताना मास्तरांनी कुसलीशी संस्कृतात कोटी केली. तिचा तिला अर्थ उमगला नाही, पण वाटलं आपल्याला आदर्श आणि वैभवशाली आयुष्याबद्दलचं त्यांचं हे सुभाषित असणार. स्वतःशीच हसत ती मधल्या आळीतून जाऊ लागली. वळणावर तिला रखमा भेटली. म्हातारी, साऱ्या गावभर हिंडणारी, प्रत्येक घरी आपलेपणाने पडेल ते काम करणारी रखमा. रखमाने तिला पाहताच आनंदाने डोळ्यातून अश्रू काढले. कानशिलाशी बोट दुमडली. गुणाची पोर माझी, सोन्यासारखं मनासारखं मिळालं. औक्षवंत हो, नवरा मोठा पैसेवाला होऊ दे, घराचं गोकुळ होऊ दे. रखमाचे ते हृदयापासूनचे उद्गार पाहून अक्काचं मन भरून आलं. दांडेकरांच्या येसूने हाक मारली म्हणून ती धावली. उभ्या जाऊन यायचं म्हणून चाळीत शिरली. तिला पाहताच आजूबाजूच्या बेराडातली सारी उत्सुकतेने तिला पाहायला जमली. लग्न जमत नाही म्हणून झुरणारी कमळी, नवऱ्याने टाकलेली विमलाबाई, मागल्या वर्षात विधवा झालेल्या रमाबाई, स्वतःच्या नवऱ्याची स्तुती करीत हिंडणारी बकुळा, आणि लहान परकऱ्या नि साडी नेसू लागणाऱ्या कितीतरी पोरी. अक्काला सर्वांशी बोलायला वेळ कुठं होता. बोलायचं तरी काय या साऱ्या जणींशी. साऱ्या जणी किती क्षुल्लक, किती असंतुष्ट. अक्काला आपण फारच उच्च आहोत असं वाटू लागलं. भोवती जमलेल्या साळकाया माळकायांच्या हेव्याच्या, कुतूहलाच्या, आदराच्या नजरेंनी ती न्हावून निघाली. तिला धन्य वाटलं. येसूचा निरोप घेऊन ती निघाली. संध्याकाळ झाली होती. मुलं शाळेतून येऊन त्यांची खाणीही आटोपली असतील. लवकर घरी जायला पाहिजे, पण घाईतही उभ्या अक्का शनीच्या देवळात शिरली. कमरेचा एक आणा देवापुढे ठेवून तिने भक्तिभावाने प्रार्थना केली. देवळात वातीवळीत नि गप्पाकुटीत गावातल्या म्हाताऱ्या बाया बसल्या होत्या. तिथे ती नावाला टेकली. त्या बायकांनी तोंड भरून स्तुती केल्यावर ती उठली. देवाला आल्याचं सार्थक झालं. प्रसादाची खडीसाखर तोंडात विरघळून सारं तोंड गोड झालं होतं. कौतुक स्तुतीने गजबजलेल्या साऱ्या दिवसाने हृदयही अगदी घोळून निघालं होतं. घरी परतताना शाळेची इमारत, पिंपळाचा पार, कमिटीचा हौद, शिवणाच्या क्लासची जागा, सारी महत्त्वाची ठिकाणं आपल्याकडे कुतूहलाने व कौतुकाने पाहत आहेत असं अक्काला वाटलं. पूर्ण समाधानाने भरला दिवस संपवून ती घरी परत आली. अक्का घरात आली ती त्याच तालात, त्याच झोकात, त्याच परिपूर्ण तुडुंब मनस्थितीत. घरात शिरताच तिने गाणे गुणगुणायला सुरुवात केली. पण लगेच ती थांबली. मुलं शाळेतून येऊन परत बाहेर खेळायला गेली होती. बहिणीही कुठे बाहेर गेल्या होत्या. घरात गडबड अगदी नव्हती. अण्णासमोर पत्ते खेळायला गेले होते. सावित्रीबाईसुद्धा स्वयंपाकघर लावून देवदर्शनाला बाहेर पडल्या होत्या. विहिरीपाशी भांडी घासणाऱ्या चिमा मोलकरणीशिवाय दुसरं कुणी घरात नव्हतं. घरात शुकशुकाट होता. अक्काचं गाणं थांबलं. पायही थबकले. स्वयंपाकघरात जाऊन ती फुलपात्रभर पाणी प्याली. पण नंतर काय करावं तिला कळेना. तिला अगदी करमेनासं झालं.
कालपासून आपण सारख्या हिंडत आहोत, बडबडतो आहोत, पण आपण दमलो कशा नाही, कंटाळलो कशा नाही, ह्याचा तिला विस्मय वाटला. तोही क्षणभर. पुन्हा आपण एकट्या मोकळ्या आहोत ही जाणीव होताच तिला कसंसच झालं. अक्काने देवघरातली समई लावली. समईतल्या साऱ्या वाती फुलवल्या, पण तो मंद स्निग्ध उजेड तिला क्षीण क्षुद्र भासला. भराभर तिने साऱ्या घरातले दिवे लावले. छे, सारा कृत्रिम आखलेला उजेड. अक्काला कसं तरीच वाटू लागलं. तिने देवाचं नाव घेतलं, नवऱ्याचं नाव घेतलं, पण हृदयातली हुरहुर शमली नाही. ही सायंकाळची वेळच मोठी चमत्कारिक. हळूहळू ती मागील दारी आली. बाहेर सायंकाळचं वातावरण पसरलं होतं. दिवसभरची धमाल आणि रात्रीचा किरकिराट ह्यामधली नुसती निश्शब्दता. सारं मूक झालेलं, अंतर्मुख बनलेलं. मन हलवून सोडणाऱ्या वृक्षाच्या भव्य सावल्या, हृदयातळाचा ठाव घेणारं दूरचं धुसर क्षितिज, दडलेल्या आठवणी, उजळणाऱ्या कातरवेळेच्या संध्याछाया. शून्यपणे आजूबाजूला पाहताच अक्काचं मन अगदी पोकळ पोकळ झालं. आणि मग अचानक आठवण आली, पुसून टाकलेली, बुजवून टाकलेली. त्या विलक्षण वातावरणात सारी स्मृती स्पष्ट झाली. किती भाबडा नि किती हसरा चेहरा. वर्गात नेहमी पहिला नि माझ्या हृदयातही एकमेव. इतिहासाच्या पुस्तकातून त्याने पाठवलेली चिठ्ठी आणि तळ्यातल्या गणपतीजवळ चोरून झालेली गाठभेट नि आणाभाका. त्याच्या आठवणीने अश्रूंनी भिजवलेले क्षण आणि सुखस्वप्नात डुंबलेलं मन. अविनाश, मी संसार थाटला, पण तू कुठं आहेस रे आता ह्या कातरवेळी? अविनाश, तू कसली आठवण करीत बसला असशील रे? तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.